लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्यापासून या कारणामुळे भरपूर अशा लाडक्या बहिणींचे हप्ते हे पूर्णपणे बंद होणार आहेत. तुमचा हप्ता पुढे चालू राहणार आहे की जानेवारी महिन्यापासून बंद होणार आहे, हे आजच तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणकोणते कारणे आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता वेळ न घालवता व्यवस्थित कोणकोणते कारणे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामधलं पहिलं कारण आहे वय 21पेक्षा कमी आणि 65पेक्षा जास्त. हे तुमच्या ध्यानात असू द्या. वय जर तुमचं 21पेक्षा कमी असेल तर लाडकी बहीण योजनेपासून तुम्ही वंचित राहणार आहात. आणि याचबरोबर 65 वर्षापेक्षा जास्त जर तुमचं वय असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही, हे मात्र नक्की लक्षात असू द्या. त्यानंतर यामधलं जो दुसरं कारण आहे ते कारण म्हणजे पुरुष लाभार्थी. आता भरपूर असे पुरुष लाभार्थी यांचे नावामध्ये चेंज करून अर्ज केलेले होते. अशा लाभार्थ्यांचे सुद्धा नाव या ठिकाणी कमी होणार आहे. याचबरोबर जो तिसरं कारण आहे ते म्हणजे सरकारी नोकरदार महिला असतील किंवा नोकरीला असणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले होते, अशा महिलासुद्धा आता लाडकी बहीण योजनेमधून कमी होणार आहेत. हे सुद्धा ध्यानात असू द्या. जानेवारी महिन्यापासून चारचाकी वाहनधारक जे काही महिला आहेत अशा महिलांची सुद्धा नावे या ठिकाणी कमी होणार आहेत. शक्यतो तुमच्या स्वतःची नावे, महिलांच्या नावे जर या ठिकाणी चारचाकी वाहनं असतील तर अशा महिलांची नावेसुद्धा इथून लवकरात लवकर हे कमी केले जाणार आहेत. हे तुमच्या लक्षात असू द्या. जर ट्रॅक्टर तुमच्या नावाने असेल तर काळजी करायची गरज नाही. तुमचं या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कंटिन्यू राहणार आहे. परंतु ट्रॅक्टर सोडून दुसरं जर का चारचाकी वाहन तुमच्या नावावर असेल तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद होणार आहे. त्यानंतर जो पुढील कारण आहे ते म्हणजे केंद्र राज्याच्या इतर वैयक्तिक योजनांचा लाभ जर घेत असेल तर अशा महिलासुद्धा लाडकी बहीण योजनेमधून ह्या अपात्र होणार आहेत. हे लक्ष असू द्या. म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा विधवा योजना असेल, दिव्यांग जे काही योजना आहेत, याचबरोबर PM किसान सन्मान निधी योजना असेल, नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना असेल, ज्या महिला लाभ घेत असतील, या योजनेचा ज्या महिला लाभ घेत असतील अशा महिलांचे पैसे हे कमी करण्यात येणार आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर नमो शेतकरी आणि PM किसानचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथे 1500 रुपये न मिळता 500 रुपयेच मिळणार आहेत. आणि भरपूर अशा महिलांना ते माहीतसुद्धा नाही. भरपूर अशा महिलांना माहीतसुद्धा असेल. आता यानंतर आहे आयकर भरलेले असलेले जे काही महिला आहेत, म्हणजे इन्कम टॅक्स जर भरत असाल तर अशा महिलांची सुद्धा नावे या ठिकाणी कमी होणार आहेत. तुम्हाला सुद्धा या योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. आता आपण समजून घेऊया शेवटचा जो मुख्य कारण होता तो म्हणजे EKYC न करणे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या कोणाला लाडक्या बहिणींना याच्या अगोदर पैसे मिळाले आहेत आणि त्यांनी EKYC केलेली नाही, त्यांना आता इथून पुढचे पैसे हे मिळणार नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही EKYC न केल्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे आता तारीखसुद्धा संपलेली आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला आता इथून पुढचे पैसे हे येणार नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, याच कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये अजूनसुद्धा पैसे जमा झालेले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.